दिवाळीच्या वेळी गिफ्ट पॅकमध्ये हे छान असे मस्त लाडू मिळालेले. मस्त होते, खाऊन संपवले सुद्धा. म्हटलं आता चला पुन्हा बनवावं. कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं, त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड छानपैकी तुपावर मस्त भाजून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा पुन्हा तूप घातलं आणि बिया, आपल्या ज्या नेहमीच्या बिया आहे, मगज, पंपकिन सीड आणि सूर्यफूल बिया ह्या भाजून घेतल्या. आणि आता तूप न घालताना आळशी आणि तीळ भाजून घेतली आणि नंतर 1 चमचा तूप घालून खसखस आणि सुकं खोबरं घालून घेतलं आणि ते भाजून घेतलं. त्यानंतर 1 चमचा पुन्हा तेल घातलं आणि काळे खजूर बिया काढलेले ते 5 मिनिटासाठी छान असे परतवून घेतले. आता हे सगळं असं दरदरीत कुटून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि ज्या बिया आहेत ना, थोड्याशा साईडला काढल्या मी, त्या थोड्याशा अख्ख्या ठेवणार आहे आणि बाकीच्या थोड्याशा फिरवून घेणार आहे. आणि यामध्ये मनुकेसुद्धा घातलेले आहेत, ते नंतर उशिरा घातले मी. आता हे जे खजूर आहे हे खरं तर मिक्सरमधून फिरून घ्यायला हवे होते, पण माझ्या लक्षात आलं नाही, मी असेच मिक्स केले. थोडा उशीर लागला पण काम झालं. त्यानंतर जायफळ वेलची पावडर वरतून पसरवली, मनुके घातले आणि हे छान असं मिक्स केलं आणि याचे लाडू वळून घेतले. तर हे छानपैकी ड्रायफ्रूट्स लाडू मस्तपैकी तयार झाले. मला जे गिफ्ट मिळालेले लाडू होते ना, त्या लाडवांना प्रत्येकाला मस्तपैकी रॅप केलेलं होतं प्लास्टिकच्या छोट्या छोट्या रॅपिंग पिशवी असते ना त्याने. पण माझ्याकडे नव्हते, त्यामुळे मी अशीच डब्यात भरून ठेवले.